तर चला मंडळी, करूया मस्त रानातल्या अशा कंटोळीची भाजी रेसिपी. तर चला ब्लॉग कंटिन्यू राहील बघा. मस्त रानभाजी कंटोळीची एकदम सुक्की. चला, नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आपल्या रोशनीच्या ब्लॉगमध्ये. तर चला मंडळी, थंबनेल बघून तुम्हाला समजलं असेल. तर मस्त अशी कंटोळी आणली आहे मी, मस्त म्हणजे मुरबाडला गेले तिथून कंटोळी आणली मस्त. तर आज मस्त औषधी अशी कंटोळीची भाजी आहे रानातली. तर चला ब्लॉग कंटिन्यू हा बघा. एकदम साधी सोप्या पद्धतीने तुम्हाला आज कंटोळीची भाजी दाखवणार आहे. तर चला, कंटोळी आणले तुम्हाला दाखवते मस्तपैकी. तर हे बघा मंडळी, हे गेलेले मुरबाडला ना, तिथून कंटोळी आणलेले आहेत. मस्त अशी कवळी कंटोळी आहेत. तर आज याची अशी झटपट मी रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे. आता कंटोळी कटिंग करून घेते. हाताला पीठ लागले बघा. तर चला, मस्त तुम्हाला कटिंग करून दाखवते कशी कटिंग करते आणि कशी भाजी करते, एकदम साधी सोपी पद्धतीमध्ये. तर चला ब्लॉग कंटिन्यू आणि बघा. चला, तर हे बघा मंडळी, अशी कंटोळी कापलेली आहे. तुम्हाला पुन्हा दाखवते बघा. असं कंटोळी घ्यायची, अशी उभी कापायची आपल्याला. हे बघा, हे बघा, अशी कंटोळी कापायची आहे. आणि मेन म्हणजे याचं काय तुम्हाला दाखवते. आता 2-3 कापली ना तर मला दाखवते. हे बघा कशी मी कंटोळी कापली आहेत. आणि मेन म्हणजे इकडे बघा, हे कंटोळीचं बी दिसते ना, हा काढायचा आपल्याला. हे बघा, आता हा ना कचकतं मंडळी. हे बघा, हे असं बी काढायचं याचा. हे बघा, हे दिसते ना तुम्हाला. हे बघा, पुन्हा दाखवते. बी काढायचा असा, तुम्ही असं मारलास तरी जाईल. हे बघा, हे बघा, असं मारायचं इथं. हे बघा, असं बी काढायचं आहे. हे बघा, हे बघा, असं बी काढून घ्यायचं. आणि सगळी तुम्हाला ही कंटोळी मी आता कापून दाखवते, त्याची पुढची प्रोसेस काय आहे. तर चला मंडळी बघा, आता हे ना मस्त साफ करून घेतलेली आहे, मस्त कापून घेतलेली आहे. आणि जे मोठे मोठे होते ना कंटोळी, त्याचे मी बी काढलेले आहे बघा. आणि कवळे आहेत ना, त्याचे ठेवलेले आहेत. तर हे बघा, एक राहिलेलं आहे. आलं बाबू. तर चला, आता याला आहे ना धुवून उकडत ठेवूया आपण. जरा 2 उकळे घेऊया. तर इथं गॅस पेटवलेले आहे. चला, आता उकळी घेऊन 2 मग तुम्हाला दाखवते पुढची प्रोसेस. तर मंडळी बघा, आता मस्त अशी उकळी आलेली आहे. हे बघा, अशी उकळी घ्यायची त्याला जरा 5-10 मिनटं. तर चला, अजून 2 म्हणजे 5 मिनटं घेऊया, मग काढूया आपण. चला, हे बघा, होऊ दे अजून 5 मिनटं. तर मंडळी बघा, इथं आता आपण आपल्या रेसिपीकडे बोलूया. मस्त आपल्या आगरी पद्धतीने, म्हणजे साधी सोपी पद्धतीमध्ये. एक टॅमॅटो कापलेले आहे, 4 मिरच्या कापलेल्या आहेत, लसूण चेचून घ्यायचं आहे. आणि इथं आपल्याला 2 कांदे कापायचे आहे. तर चला, झटपट आपण आपली अशी मस्त कंटोळीची भाजी बनवूया. चला, सुरुवात करूया. तर चला मंडळी, आता मस्त पातेला ठेवलेला आहे. टाकूया तेल. चला, तेल टाकलं. आता आपण ते साहित्य सगळं केलेलं आहे ते टाकूया. तर चला, आता कांदा टाकूया. कांदा टाकला, सोबत मिरची पण टाकायची. हे बघा, मिरची पण टाकायची. चला, तर थोडंसं ब्राऊन होईपर्यंत आपण शिजवूया कांदा. तर चला, टाकूया राई. राई आणि इथं आहे जिरा. हातानेच टाकते. चला, हे बघा, तर राई जिरा टाकायचं आहे. चला, आता थोडासा अजून ब्राऊन होऊ द्या, पुढची प्रोसेस दाखवते. तर चला, मस्त ब्राऊन झालेला आहे. आता आपण इथं लसूण चेचलेला आहे तो टाकूया खलबत्त्यामध्ये. आणि इथं टॅमॅटो आहे तो पण टाकूया. चला, आता आपले मस्त याच्यात रंगीबिरंगी मसाले टाकूया आपले घरगुती. म्हणजे आता कांदा शिजते बघा.
टॅमॅटो, लसूण, कांदा. चला तर आता सगळं मटेरियल झालेलं आहे शिजून. टाकूया आता पण हळद. आपली घरगुती हळद आहे, कोणाला पाहिजे असेल तर ऑर्डर करा. हळद टाकली. तर मसाला टाकला. आपल्याला थोडीशी स्पायसी बनवायची आहे, कंटोळ्याची भाजी. आणि असं टाकून घ्यायचं आहे. गॅस थोडा बारीक करायचं आहे आपल्याला. मसाला आपला थोडा येणं झाला पाहिजे. आता आपण याच्यामध्ये थोडा वेळ गरम मसाला आहे हा टाकायचा आहे. आणि इथं आपलं अजून राहिलेलं काय आहे, धनिया पावडर राहिलेली आहे. भाजी अशी चविष्ट करायची मस्त की बघा. हा घरगुती धनिया मसाला आहे. असं एकजीव करून घ्यायचं आहे. आता आपल्या इथं आपण भाजी उकडून घेतली ना ती टाकायची आपल्याला. बघा चला गॅस फास्ट करायची आपल्याला. बघा आणि आपल्याला राहिलेला मेन वस्तू म्हणजे चविष्ट. चवीला मीठ लागतं माहिती आहे ना तुम्हाला. हा बघा मीठ टाकला. मस्त असं करताना असं घाटून घ्यायचे. बघा बारीक गॅस ठेवून पुन्हा शिजवायचे आपण 10 मिनिटं. एकदम साधी रेसिपी आहे ही वालाची कंटोळीची भाजीची. चला आता मी झाकण देऊन ठेवते 5 मिनिटं. नंतर परत आपण पलटी करूया भाजी. गॅस बारीक ठेवायची. तर चला असं झाकण देऊन ठेवूया मंडळी. तर 5 मिनिटानंतर दाखवते तुम्हाला. तर चला मंडळी आता मस्त 5 मिनिटं झालेली आहेत. हे बघा भाजी आपली मस्त गरमागरम वाफ येते. चला मस्त आपण आता घाटून घेऊया. हे बघा आपली भाजी आता रेडी झालेली आहे. आता आपण याच्यामध्ये खोबरा टाकायचं आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही खोबरा टाका, भाजलेला खोबरा टाका, ओला खोबरा टाका. तर मी याच्यामध्ये आज आहे ना ओला खोबरा टाकले, खिसून टाकणार आहे. हे बघा तुम्हाला दाखवते. मस्त अशी आपली भाजी झालेली आहे. तर आता आपण आहे ना इथं बघा ओला खोबरा आहे. तर आता ओला खोबरा टाकूया याच्यात. तुमच्या आवडीवर तुम्हाला बोलले ना मी टाका खोबरा. तर मी आज नेहमी भाजून टाकते खोबरा. तर आज जरा काहीतरी वेगळा बनवूया. बरं चला मग आज बरं ओलाच खोबरा टाकूया. चला हे बघा अशी भाजी मस्त आपली. आता पुन्हा आपल्याला 5 मिनिटं असं मस्त वाफवर ठेवायचे आहे. तर बघू शकता मंडळी मस्त असं खोबरं टाकून झालेलं आहे. आता घाटा पण मारून घातलेलं आहे मस्त. तर चला पुन्हा 5 मिनिटं ठेवूया आपण. तुम्हाला दाखवते. चला आता खोबरं टाकले. आता 5 मिनिटं पुन्हा झाकण देऊन ठेवते. झाल्यावर तुम्हाला दाखवते. चला चला जवळजवळ 10 मिनिटं झालेली आहेत. 10 मिनिटं झालेली आहेत. चला आपली भाजी रेडी झालेली आहे. बघा बघा कशी भाजी रेडी झालेली आहे. चला आता यांच्यासाठी जेवण वाढते. तुम्हाला दाखवते. चला हे बघा जेवण. आणि इथं आमची आहे ही तांदळाची भाकर. बघा आगरी लोकांची तांदळाची भाकर. आणि इथं आपली भाजी. चला गरमागरम या जेवायला. चला असं आजचं जेवण आहे यांच्यासाठी. इथं आहे चवळीची भाजी. याच्यातमध्ये पण कंटोळी टाकलेली आहे. बघा ह्याच्यामध्ये पण कंटोळी टाकलेली आहे. तर चला मंडळी या जेवायला. तर ब्लॉग आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटू आता श्रावण महिन्यात अजून काही नवीन नवीन रेसिपी तुम्हाला मी दाखवेल. तर चला बाय.